9वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताचं विश्व आणि त्याचा ब्रह्मांडाशी असलेला गूढ संबंध समजावून सांगताना हे मराठी भाषेतील स्पष्टीकरण उपयोगी ठरेल. गणित, ब्रह्मांडाचं गुपित उलगडणारं भाषाशास्त्र. विद्यार्थ्यांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण ज्या सूर्यप्रकाशात चालतो, ज्या फुलांच्या पाकळ्या पाहतो, ज्या संगीताच्या लहरी ऐकतो, त्या सगळ्याचं एक गुप्त सूत्र आहे. ते म्हणजे गणित. गणित ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, ती ब्रह्मांडाची भाषा आहे. चला काही उदाहरणांनी हे समजून घेऊया. गोल्डन रेशो, सुवर्ण गुणोत्तर सौंदर्याचं गणित. गोल्डन रेशो म्हणजे सुमारे 1:618. फुलांच्या पाकळ्या, मनुष्याच्या चेहऱ्याची रचना, शंखाची वळणं, सर्व ठिकाणी हे गुणोत्तर दिसतं. प्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विंची याने मोनालिसा चित्रात हे गुणोत्तर वापरलं आहे. गोल्डन अगलं, सुवर्ण कोन निसर्गाची कलाकृती. सूर्यफुलाच्या बिया ज्या पद्धतीने फिरतात, त्यात 137.5चा सुवर्णकोन असतो. हे कोन फक्त सौंदर्यच नव्हे, तर जागेचा सर्वोत्तम वापर दर्शवतात. निसर्ग स्वतःच गणित वापरून परिपूर्णता साधतो. कला आणि कोडिंग, पायथनमधून निर्माण होणारी सौंदर्यशिल्प. आजकाल चित्र, ॲनिमेशन, गेम्स सर्व पायथन सारख्या भाषेतून तयार होतात. उदाहरणार्थ, पिगेम वापरून आपण गणिती सूत्रांवर आधारित कलात्मक आकृती तयार करू शकतो. प्रत्येक रंग, प्रत्येक वळण, प्रत्येक गती गणिताच्या सूत्रांनी नियंत्रित असते. ब्रह्मांडातील गणित, ग्रह, तारे आणि गुरुत्वाकर्षण. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याचा वेग, कोन, कक्षा सर्व गणिताने मोजता येतात. न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम, आइन्स्टाईनचे सापेक्षतावाद हे सगळं गणिती सूत्रांवर आधारित आहे. गणित म्हणजे कल्पकतेचा पाया. गणित म्हणजे केवळ परीक्षेतील गुण मिळवण्याचं साधन नाही, तर सृष्टी समजून घेण्याचं साधन आहे. तुम्ही जेव्हा कोड लिहिता, चित्र काढता, कविता रचता, इवन तेव्हा गणित तुमच्यासोबत असतं. शेवटी एक विचार. गणित हे निसर्गाचं संगीत आहे. जेव्हा आपण ते समजतो, तेव्हा आपण ब्रह्मांडाशी संवाद साधतो.